शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा, म्हणलं 5-5:30 वाजता तर जास्तच ऊन होतं. म्हणलं चला तर आता 6 वाजत आले, चहा करून प्यावा. मग चहा करायला घेतले. उठले झोपीतनं, कसली झोप लागती. चला म्हणलं असंच लोळत होते, उठले फ्रेश झाले, जरा वेणी वगैरे घातले, तोंड धुतले. म्हणलं आता चहा करून प्यावा. मग चहा करायला घेतले. मग लक्षात आलं की आपण आता चहा तर करायचं आहे ना. मग आपण त्याला ते हे असते बघा, आपले साखरेचे हार, गुढीपाडव्याचे शिल्लक भरपूर साठले होते शिवांशला घातल्यामुळं. मग म्हणलं चला आज आपण आता आपल्या एकट्यापुरतंच करायचं तर साखरेचा हाराचाच चहा करावा. म्हणली आई चहा ना, ते म्हणली आई म्हणली वायपट घालवू नको. हे साखर असती ना अजिबात त्याच्याने उन्हाळी ऊन असं बाधत नाही. ह्या साखरेच्या हाराने थंड अशा हे साखरेच्या हाराची साखर असती. म्हणलं चला शरबत करायचं असलं तर पण त्याच्यानेच करावं, आणि चहा करायचं असलं तर आपल्या एकटीसाठी त्याच्यानेच करावं. म्हणलं म्हणजे कसं शरीराला ती साखर बाधत नाही, चांगली असती ती साखर, म्हणजे जी हारातली साखर असते ना. म्हणून मी साखरेचा हाराचा चहा केला तर एकदम घट्ट असा चांगला चहा झाला. मला वाटलं साखरेचा हाराचा असल्यामुळं वास वगैरे काय येतो का, तर अजिबात वास वगैरे काही आला नाही. तुमच्याकडे जर असे साखरेचे